नमस्कार नामदेवदा. नमस्कार नामदेवदा, आज खिरकाच्या अड्ड्यामध्ये एक प्रेक्षणीय लढत झाली. तिकडे पळाला वजीर आणि इकडे पळाला बुंगा आणि सैराट. कसं काय नियोजन होतं आता जरा सांगा ना. नियोजन हा काय 2 दिवस अगोदर झाला होता. आपण बोरेच्या वाडीला गेलो होतो. तिथशी गाडी आपली एक जमली होती, तिथशी कॅन्सल झाल्यामुळे गाडी आपण तिथं नाही पळवलं. पण आज इथशी नियोजन केला, आज गाडी पळाली. कशी गाडी पळाली काय सांगा. गाडीचा विषयच नाही. भुंगा आणि सैराट मुंबईमधली येवन जोडी बोलली जाते ना, ती आज गुलाल घेऊन मोकळा. सुट्टी थोडी गाडी पाठीमागे होती आणि नंतर तोच अंतर पुढे वरती दिला. काय सांगाल त्याबद्दल. नंतर थोडा बैल आपला थोडा सैराट पण थोडा मस्ती करत होता, त्याच्यामुळे जरासं आपलं प्रेशर मध्ये होतं. त्याच्यामुळं नंतर गाडी लागली, रुटीनला लागल्यानंतर बैल सैराट आणि सैराट तर ओव्हरटेकचा किंग बोलतात, म्हणून बैल एकदम गाडी कव्हर झाली. 1 छटाचा अंतर झाला. कसं काय मैदानामध्ये म्हणजे आता बघा ना, मिलिंद शेट नाही आली, पण मिलिंद शेट तुमच्यावर जबाबदारी देतात. काय सांगाल कशी जबाबदारी पार पाडतात ती. दादांचा विश्वास असल्यामुळे, विश्वास आहे म्हणून दादा माझ्यावरती विश्वास, आमच्या पोरांच्यावरती, सगळ्या पोरांच्यावरती विश्वासामध्ये आम्हाला बैल घेऊन पाठवतात. आज जो गुलाल लागले ते गुलाला किती महत्व देता. आजच्या गुलाला महत्व म्हणजे भरपूरच महत्व आहे. महत्व म्हणजे आम्हाला तात्या मैदानात असते ना आमच्या. तात्यावर 5 वर्ष झाली तात्यांना स्वर्गवासी होऊन, पण तात्यांची आम्हाला खूप आठवण येते. तात्या आज मैदानात असताना भुंगाला बघायला आम्हाला खूप आनंद झाला असता. आपण बघू शकतो महाराष्ट्रामध्ये मिलिंद शेटचं नाव जो कोणी वरती गेला भुंगा, त्या भुंगाबद्दल काय सांगाल. कोणाला सांगायलाच गरजच नाही. भुंगा स्वतःच्या हिमतीवरती पळून दादांचं नाव केलंय. स्वर्गवासी रामदास शंकर पाटील, आर्य मिलिंद शेठ पाटील या नावाने गाडी पळते. या नावाचा आवर्जून लोक गाडी जमल्यानंतर भुंगाची गाडी हे बघण्यासाठी उपस्थित राहतात. आपण बघतो ना नेहमी मुंबईमध्ये सध्या तरी गुलालामध्ये आहे भुंगा. काय सांगशील त्याबद्दल. गुलालासाठी आम्ही तेवढं प्रयत्न करतो, त्याच्यासाठी गुलाला त्रासाठी आम्ही कायम याच्या पुढे पण गुलाला ठेवायचा आम्ही प्रयत्न करू. भुंगाला गुलाला ठेवायसाठी आपण बघतो ना गोठेवरती सर्वजण मेहनत करतात एक गुलासाठी ना. तो गुलाल जेव्हा भेटतो तेव्हा काय वेगळा आनंद असतो. काय सांगाल. या गुलालाचं श्रेय जास्त आमचा धीरज भालेराव यांना देतो आम्ही. दररोज सकाळी बैलाच्या 6 वाजता तिथशी जाऊन तिथं पूर्ण खाना पिणं सगळं बैलाचं सगळं काम करून लक्षवेध करून परत कुटी विटी आणून सगळं करून बुवा स्वतः जाऊन सगळं करतो. भुंगा आणि सैराट या गाडीला स्पीड कसं आहे काय सांगाल. या भुंगा आणि सैराटच्या गाडीला स्पीड म्हणजे भयानक स्पीड आहे. अपराजित जोडी आहे. आता 16 तारखेला पुसेगावचं मैदान येतो, त्या मैदानामध्ये भुंगा दिसणार की नाही आपल्याला. नाही दिसणार. का दादा काय झालं नियोजन वगैरे. दादांचा 20 तारखेला इलेक्शन आहे, त्याच्यामुळे बैल पुसेगाव हिंदी केसेल नाही दिसणार. हां का. मग आता एवढी मोठी मैदान असतं पण बैल घरी असतं, मग ती जबाबदारी तुमच्यावरती असते. इकडं तिकडे नाही तर इकडे दोन्हीकडे नेण्याची जबाबदारी तुमच्यावर असते. काय सांगाल. आता दादांचा विश्वास असल्यामुळं पूर्ण वर परत वरती घाटावरती जाऊन येण्यापर्यंत सगळं आमच्या आम्ही 5-6 जण पोरं आहेत, त्यांच्यावरती पूर्ण आका सोपवून देतात दादा. आम्हीच 5 जण तरी असलो ना, दादांना असा विश्वास असतो ना बैलाला काहीच होणार नाही, एवढा दादा विश्वास आमच्यावर होता. दादांना कॉल वगैरे काही केलं होतं का. हा दादांचा कॉल आला होता. बोलतो गाडी अंतरात 1-1.5 छकड्यामध्ये गाडी झाली. मला स्वतःहून दादा मी अभिनंदन दादाला करायचं. दादा मला अभिनंदन करतो. म्हणजे गाडी बघत होती वाटतं. दादा ऑनलाईन बघत होते दादा. आपण बघतो ना आज कुणाल ड्रायव्हर होता गाडीवरती. कशी गाडी आणली कुणाल ड्रायव्हरने काय सांगा. ड्रायव्हर चांगला सांगतो. त्याच्यानंतर आपला पंकज तर दादांचा लहान भाऊ सारखाच आहे. पंकज पण चांगलीच गाडी हाकलतो. कुणाल पण गाडी चांगली हाकलतो. आता याच्या पुढचं नियोजन कसं काय असणार आता बघू. दादा बोलतील तसं करू आपण. ठीक आहे. आज सुट्टी मेकर कोणते आपल्या मुंगाचे केशवामा आणि सैराटच्या सोराला हरित दादा बोलवलीच होते. कशी काय सुट्टी केली केशवमामाने. गाडी सुट्टी तर व्यवस्थित झाली, पण कसं आपलं थोडा सैराट मस्ती करण्यामुळे थोडासा गाडी प्रेशर मध्ये दाबून राहिल्यामुळे गाडी थोडीशी लेट सुट्टी झाली, पण गाडी सरळ लागल्यानंतर गाडी ओव्हरटेक करून गाडी विजय प्राप्त केला. आपण बघतो ना केशवमामा सुट्टीला चप्पल जिथं म्हणला तो याला काय सांगा त्याबद्दल. केशवमामा मुंबईचा बिंजोरचा सुट्टी मेकर म्हणजे बोलायचा. केशवमामा बिंजोरचा सुट्टी मेकर 1 नंबर सुट्टी मेकर. हा का. कसं आपण बघतो ना शेत या बिंदू क्षेत्रामध्ये आज विरोधामध्ये पळाला तो एकत्रित देखील पळतो. काय सांगाल. हा पळतात ना, आता भरपूर जण पळतात. आता आपण वजीरवाले पण आहेत. वजीरवाल्यांचा एखाद्या दादाचा कॉल गेला तर आपण एकत्र पण बोलू शकतो. आपण बघतो ना ती वजीर ही गाडी पण चांगली पळते. त्या गाडीबद्दल काय सांगाल. ती गाडी पण अपराजित जोडी आहे. ती गाडी पण चांगली. त्या गाडीला दोन्ही पण बैल नंदी चांगलेच पळतात. त्या बैलांना काही नाव ठेवून काय पाहिजे ना, पण गाडी अतिशय सुंदर पळते गाडी. पराभवातून काय शिकतात आता.
पराभवातून शिकायला भरपूर काही शिकायला भेटतं. हम्म. आता बघतो ना आपण, जर आपल्याला यश भेटला की आपण हवेमध्ये जातो, काय सांगाल तेव्हा? यश भेटल्यानंतर ना जास्त हवेत जायची गरज नाही. जे आपल्या जेवढं आपण गुलालासाठी अपेक्षा करतो ना तेवढंच गुलालासाठी अपेक्षा करायची. जास्त विजयाच्या याच्यामध्ये आपण ना जास्त हे नाही करायचं. हवेत जाऊन फायदा नाही. हवेत जाऊन फायदा नाही त्याच्यामध्ये जास्त. दादा ठीक आहे, इतक्या वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.